आले या पद्धतीने त्यांनी जो शब्द देतात तो पाळतात. साहेबांना म्हटले होते मला 1 लाखाचं लीड द्या आणि त्यानंतर या तालुक्याचं मी सोनं करून दाखवीन असा शब्द दिल्यामुळे साहेब 100% विजयी झालेले आहे. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व आमच्या पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेब पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना 100% वोटिंग करून दिले आहे. त्याबद्दल आम्ही सर्व साहेबांचे धन्यवाद करतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. प्रचारची रणधुमाळी संपवून आज नामदार राधाकृष्ण विखे पाटील 1 लाख मतांनी आज निवडून आले आहेत. आणि आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यामध्ये याचा सगळ्यात मोठा सहभाग असेल तर बप्पू बनसोडे यांचा आहे. आणि त्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्ते बप्पूच्या मागे नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या पाठीमागे आज 24 तास कार्यरत आहोत. आणि त्यानंतर आज आम्ही सगळं इथं जल्लोषात वातावरण एवढं जल्लोष आहे का सगळ्यांनी आज 1 मताने 1 दिलानी साहेबांना निवडून दिलेला आहे. आणि त्यानंतर आज आमचा एकच डायलॉग फेमस झाला आहे, दादांनी फिरवले पंखे आणि गायब झाले थोरात आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा. आज या ठिकाणी सन्माननीय आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आज प्रचंड बहुमताने विजय झालेले आहे. त्याबद्दल आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने त्यांना भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा देतो. व आज मतदारसंघाने ऐतिहासिक मतदान घडून ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घडलेला आहे. आलेले सगळे बाहेरचे पाहुणे हे परत त्यांच्या गावी त्यांना पाठवून दिलेलं आहे. त्याच्यामुळं या मतदारसंघाला सर्वांना बरोबर घेऊन जाणारा जो लोकप्रतिनिधी आहे अशी ओळख असणारे आमचे सन्माननीय विखे साहेब आज पुन्हा एकदा हजारोच्या मताने निवडून आलेले आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या सर्व दलित कार्यकर्त्यांकडून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. जय भीम, जय भारत. आमदार साहेबांचा पटवले साहेबांचा तुझे दादानी फिरवले पंखे, तुझे दादानी फिरवले पंखे गायब झाले थोरात आणि